नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घावणे बनवणार आहोत। हे घावणे चवीला अगदी अप्रतिम आणि बनवायला अगदी सोपे आहेत आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण याची डिटेल रेसिपी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। या ठिकाणी बघू शकतात मी वाडा कोलम या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही इंद्रायणी हा तांदूळ सोडून कोणताही तांदूळ वापरलात तरी चालणार आहे, कारण इंद्रायणी हा तांदूळ चिकट असतो, त्यामुळे तो घावण्यांसाठी चांगला नाही आहे। आता ह्या तांदळांना अगदी आपण 2 ते 3 पाण्यात अगदी स्वच्छ धुवून 7 ते 8 तासासाठी मस्त भिजू घालणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी मी 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमधून जाड बारीक दळून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण ओलं खोबरं घेतलं होतं आणि यामध्ये आपण त्यातलं दूध काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण त्याला चाळणीत घालून चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला नारळाचं दूध मिळेल। आता या ठिकाणी या दुधात मी अर्धा चमचा वेलची पूड घालत आहे आणि या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 चमचे मी गूळ घालत आहे। आता आपण यात अगदी छान मिक्स करून घेणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला गूळ यात दुधात छान मेल्ट झालेला आहे आणि मिक्स झालेला आहे। आता 7 ते 8 तास भिजू घातल्यानंतर या ठिकाणी आपले तांदूळ तयार झालेले आहेत। आता या ठिकाणी मी तांदूळ आणि जे मी 1.5 वाटी खोबरं घेतलं होतं नारळ, त्याचा जो आपण वरती दूध काढून जो काही वरती मॅटर उरलेलं ते या ठिकाणी मी तांदळात मिक्स करून वाटून घेणार आहे। आपल्याला याची अगदी छान बारीक पेस्ट करायची आहे आणि यामध्ये मी जरासं जिरं घातलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला वाटून घेतलेलं आहे। अगदी बारीक याची पेस्ट करायची, जेवढं मिक्सरमधून बारीक होईल शक्यतो तितकं तरी बारीक करायचा प्रयत्न करायचा। आता या ठिकाणी मी पाण्याचं माप 2 वाटी तांदूळ आहेत, तर तुम्ही तीच वाटी 4 वाटी मिळून पाणी घ्यायचं। थोडं पातळ झालं तरी चांगलं आहे, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची। आता ह्या बाउलमध्ये ते मावलं नाही, त्यामुळे मी त्याला बाजूला काढलेलं आहे आणि यामध्ये मी जरा पाणी घालून घेत आहे, जेणेकरून आपलं 4 वाटी पाणी घातलेलं आहे टोटल मी। आता सर्वात आधी तवा छान गरम करायचा आहे, त्यावरती तेल लावायचं आणि अशा प्रकारे आपण घावण्यांचं जे बॅटर बनवलं आहे ते तव्यावर घालायचं आहे। हे बघा अगदी जाळीदार आणि छान असे आपले घावणे तयार झालेले आहेत। मऊ लुसलुशीत असे घावणे या ठिकाणी आपण बनवलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा बनवू शकतात। भलेही तुम्ही फर्स्ट ट्राय करत असाल, पण हे प्रमाण वापरून जर तुम्ही बनवलेत तर तुम्हीसुद्धा अगदी अशाच प्रकारे घावणे बनवू शकता। आता या ठिकाणी बघा मेन टिप अशी की घावणे बनवत असताना जे बॅटर आहे ते तव्याच्या कडेने पहिले टाकायचं आणि नंतर मध्यभागी टाकायचं, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा बॅटर आहे ते मध्यभागी जमा होतं आणि तुम्हाला अंदाज येतो की किती अजून बॅटर घालायचं आहे। आणि अगदी छान बघा अशा प्रकारे
आपल्याला जाळीदार घावणे तयार होतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या घावण्यांचा आस्वाद घेऊ शकतील. हे बघा, आता मी यांना आपण जी नारळाची चटणी बनवली होती त्यासोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत आणि मऊ असे आपले घावणे तयार झालेले आहेत. किती जाळीदार आणि दिसायलाच एवढे स्वादिष्ट आहेत. चवीला तर अप्रतिम आहेत. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.